नेहमी नाश्त्यात तोच तोच उपमा खाऊन कंटाळा आलाय? मग आज बनवूया हा अतिशय पौष्टिक बीटरूट उपमा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील. सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात फ्रेश 1.5 कप ताक घेऊन त्यात पाऊण कप बीटरूटाचे काप एकत्र करून याची एकदम बारीक प्युरी तयार करून घेतली आहे. ही गाळून घ्यायची आहे, म्हणजे यात बीटाचे पीसेस राहणार नाहीत. आता या तयार झालेल्या सुंदर गुलाबी ताकात थोडंसं आलं आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घेतली आहे. याने चव छान येते. त्यानंतर पॅनमध्ये अर्धा कप रवा घेऊन तो मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटे खमंग भाजून घ्यायचा आहे. रवा व्यवस्थित भाजून झाला की तो एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवला आहे. आता त्याच पॅनमध्ये 2 चमचे तूप गरम करून घेतले आहे. त्यात जिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडीशी उडीद डाळ घालून घेतली आहे. उडीद डाळ हलकी परतून घ्यायची आहे. उडीद डाळ परतून झाली की त्यात कढीपत्ता, काही काजूचे पीसेस आणि बारीक चिरलेला कांदा घालून तो परतून घ्यायचा आहे. कांदा छान मऊ परतून झाला की त्यामध्ये तयार केलेले हे गुलाबी ताक घालून घ्यायचे आहे. त्यात चवीनुसार मीठ घालून हे मिक्स करून घेतले आहे. ताक हलकं कोमट झालं की आता मगाशी भाजलेला रवा हळूवारपणे असा हलवत हलवत त्या ताकात मिक्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मिक्स करा की त्यात अजिबात गुठळ्या होणार नाहीत. छान असा रवा मिक्स करून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून मंद आचेवरती 2 मिनिटे वाफ काढून घेतली आहे. वाफ काढून झाल्यावर बघा, तयार आहे आपला असा हा पौष्टिक मऊ लुसलुशीत बीटरूट उपमा. ताक घातल्यामुळे याला एक छान चव येते आणि उपमा अतिशय मऊ आणि लुसलुशीत होतो. तुम्ही ताकाऐवजी पाणीही वापरू शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर के युनिक किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा उपमा नक्की करून बघा.